राज्यातील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विस्तार सुद्धा होणार आहे। कारण शेतकरी बांधवांना कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 22,000 कोटींचा निधी आलेला आहे। तर हा 22,000 कोटींचा निधी आज बँकांकडे विस्तार करण्यात आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारे 1 जानेवारी 2026 पासून वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, तर या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वाटप होईल, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या आणि अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पसरवण्यात येत होते। कारण सरकारच्या माध्यमातून कालच अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेला आहे। तशा प्रकारे काल शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला नमोचा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होणार नाही। कारण राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे, याच्यामध्ये विविध योजना आहेत, या सर्व योजनांचे पैसे हे तुमच्या आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात असतात। म्हणजे तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा होत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसाला सरासरी 40 लाख शेतकरी बांधवांची डीबीटी तयार होत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांना 1 जानेवारी 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुमचे सुद्धा 1 जानेवारी 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 3 दिवसांमध्ये प्रतीक्षा संपणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 2 कागदपत्रे जमा करणं शक्य आहे। त्या सर्व शेतकरी बांधवांनी 2 कागदपत्रे जमा करायची आहे। जे शेतकरी बांधव या ठिकाणी 2 कागदपत्रे जमा करतील त्या शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, तर अशा बातम्या या ठिकाणी यापुढे तुम्ही पाहायच्या नाहीत। कारण मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात असतात, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची फसवणूक होत असते। परंतु शेतकरी बांधवांना आपला एकमेव चॅनल असा आहे की या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण सत्य माहिती देत असतो। बघा, या ठिकाणी तुमच्या अगोदर तुम्हाला एक अपडेट दिलेली होती, तर ती अपडेट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे जमा होतील आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत। आता परत एकदा तुम्हाला अपडेट देत आहे। आता ही अपडेट आपण अगोदरच देत असतो, कारण शेतकरी बांधवांनी जर काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ते शेतकरी बांधव महत्त्वाची कामे तोपर्यंत करून ठेवत असतात आणि त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत असतो। बघा, शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून 52 लाख शेतकरी बांधवांकडून 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 2 कागदपत्रे देतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी 2,000 रुपयाप्रमाणे वाटप होणार आहेत। तर एकंदरीत ही 2 कागदपत्रे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता वाटप होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची
दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, त्या 2 कागदपत्रांची माहिती देत आहे, परंतु सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत तर ते सर्व शेतकरी बांधव खुश सुद्धा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वर्षानुवर्ष फक्त या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत होते, परंतु शेतकरी बांधवांनो नवीन वर्षामध्ये म्हणजेच 1 जानेवारी 2026 सालापासून सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता 6,000 रुपयांच्या रकमेमध्ये वाढ करून डबल रक्कम करण्यात येणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पूर्ण वर्षाचे म्हणजेच 2026 सालाचे 12,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांना 4,000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. बघा वर्षातून 3दा हप्ता वितरित होत असतो, तर ते 3 हप्ते 4,000 रुपयांचे शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना अशा पण काही अपडेट होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. जे शेतकरी बांधव या नियमांतर्गत बसत असतील त्यांनाच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नमोचा 8 हप्ता मिळणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव या नियमांतर्गत बसत नसतील त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वाटप होणार नाही. त्यांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आम्ही नमोच्या 8 हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. जे शेतकरी बांधव नियमांतर्गत बसतील त्यांना पैसे जमा होणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची नाही, कारण त्यांना नमोचा 8 हप्ता वाटप सुद्धा होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला ती नियमावली वाचून दाखवणार आहे आणि त्यासोबत जी 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत तर ती 2 कागदपत्रे कोणकोणती आहेत, 2 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल मुद्देसूद माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही माहिती आपण पाहणार आहोत, परंतु राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, राज्यातील जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील, राज्यातील जे शेतकरी बांधव अतिवृष्टीचे लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाच्या बातम्या देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच नवीन वर्ष 100% अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांचं गोड होणार आहे. नवीन वर्ष पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांचं गोड होणार आहे. नवीन वर्ष नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचा गोड होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत राज्यातील रेशनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर अशा सर्वांचा नवीन वर्ष 100% गोड होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा नवीन वर्ष गोड होत आहे. म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या चौघांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचं या ठिकाणी नवीन वर्ष गोड सुद्धा होतच आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुम्हाला 2,000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे का किंवा 4,000 रुपयाप्रमाणे लगेच मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, कारण सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपली सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नमोच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे अपडेट येत राहील ती अपडेट तुम्हाला या वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आता आपण काही महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहेत. आता इथून पुढे एकदम महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक पहा. जे शेतकरी बांधव ही माहिती काळजीपूर्वक पाहतील त्या शेतकरी बांधवांचे नमोच्या 8 हप्त्याची खऱ्या अर्थाने आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नमोचा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे का 4,000 रुपयाप्रमाणे वाटप होणार आहे त्याविषयी
सुद्धा माहिती देत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना का पैसे दिले जात असतात, तर तुम्हाला सुद्धा माहिती असतं की शेतकरी बांधवांचा पावसामुळे नुकसान होत असतं। मोठ्या प्रमाणामध्ये जर वादळी वारा आला, भूकंप आला तर त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आणि त्यावेळेस शेतकरी बांधव हतबल होऊ नयेत, त्यावेळेस शेतकरी बांधवांचं कुठेतरी खच्चीकरण होऊ नये या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून त्यांना दिलासा दिला जात असतो। या दृष्टिकोनातून त्या शेतकरी बांधवांना परत एकदा सामर्थ्य दिलं जात असतं। त्याचप्रमाणे नवीन वर्ष गोड झालं पाहिजे, कारण शेतकरी बांधव 1 जानेवारीपासून 1 ते डिसेंबरपर्यंत वर्षभर शेती करत असतात। तर त्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कुठेतरी खंत नाही राहिली पाहिजे, त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे सरकार योग्य आहे। या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचं नवीन वर्ष या ठिकाणी गोड सुद्धा होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण नमो शेतकरी योजनेचा ऑटो हप्ता, पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे आणि जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्यांच्याविषयी जे काय आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत, महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर आपण नमो शेतकरी योजनेची माहिती पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधवांनी कालपासून SMS केलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ कॉल केलेले आहेत, कॉल सुद्धा केलेले आहेत की कर्जमाफी 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे का। तर बघा शेतकरी बांधवांना, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 2016 सालामध्ये, 2017 सालामध्ये, 18 सालामध्ये, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 अशा 2016 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये कधी पण कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज सरासरी 1.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। आणि ज्यांचं कर्ज हे 1.5 लाखांच्या वरती असेल तर त्यांचे 1.5 लाखांची कर्जमाफी होणार आहे। वरचे पैसे तुम्हाला स्वतःला भरावे लागणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, हे कर्जमाफी कधीपासून होणार आहे, ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर त्यांचं नवीन वर्ष गोड होणार आहे का, त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती देतो। आणि ज्या शेतकरी बांधवांचा या ठिकाणी 2025च्या मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यांचं नवीन वर्ष गोड होणार आहे का, त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांचं नवीन वर्ष गोड होत आहे का, त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, याच्या अगोदर कोणत्याही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा ऑटो हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपणवरती विश्वास ठेवू नये। बघा शेतकरी बांधवांना, आपण महिन्यातून फक्त एका शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा लेटेस्ट व्हिडिओ घेऊन येत असतो, म्हणजे शेतकरी बांधवांना जेणेकरून जे काही महिनाभरामध्ये जे काही अपडेट असतात त्या सर्व अपडेटची माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगत असतो, जेणेकरून शेतकरी बांधवांचा वेळ वाचून जातो आणि त्यांना जी महत्त्वाची माहिती असते तीच फक्त या ठिकाणी पाहायला मिळत राहते। नाहीतर काय होत आहे, तर भरपूर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये वेळसुद्धा वायाला जात आहे आणि त्यांच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचत नाही। तर या सर्व गोष्टींचा विचार करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांचं नवीन वर्ष कशा पद्धतीने गोड होत आहे, कर्जमाफीचे लाभार्थी आहेत त्यांचं नवीन वर्ष कशा पद्धतीने गोड होत आहे, पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांचं नवीन वर्ष कसं गोड होत आहे आणि नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत त्यांचं नवीन वर्ष कसं गोड होत आहे त्याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पाहत राहा। आता बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जे जिल्हे आहेत तर ते 14 जिल्हे खास शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। या 14 जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे, त्यामुळे या 14 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर दिलासा दिला जात आहे। म्हणजेच नमोचा हप्ता असेल, PMचा हप्ता असेल, पीक विम्याचे पैसे असतील, नुकसान भरपाईचे पैसे असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या सरकारी योजनांचे पैसे सर्वात अगोदर या 14 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जात असतात। त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जात असतात। त्यामुळे सर्वात अगोदर आपण ज्या 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर त्या 14 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांना, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, अकोला, बुलढाणा, बीड, त्यासोबतच या वरच्या साईडचा जालना जिल्हा असेल, त्यासोबतच या साईडचा गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया
अमरावती, यवतमाळ, नांदेड असेल, नागपूर असेल तर अशा 14 जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन वर्षामध्ये जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृतपणे अशी कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकारने फक्त एक अंदाज दिलेला आहे. आता जे सरकारचे शेती संबंधित जे मंत्री आहेत तर त्या मंत्र्यांच्या माध्यमातून ही अपडेट देण्यात आलेली आहे. तर ती अपडेट म्हणजे काय की शेतकऱ्यांचं नवीन वर्ष गोड करण्यासाठी त्यांना नमोचा 8वा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे जमा होऊ शकतो. पीक विम्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना नवीन वर्षापासून पीक विम्याचे पैसे जमा होतील. अतिवृष्टीचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी 1 जानेवारीच्या नंतर पैसे जमा होतील. कारण सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जास्त कामकाज या ठिकाणी होत नाही. त्यामुळे 1 जानेवारी नंतर शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत, मिळू शकतात. बघा शेतकरी बांधवांना सत्य माहिती सांगितलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे का, ते बँक खातं चालू आहे का, त्याची KYC केलेली आहे का, अशा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत तर त्या बारीक गोष्टी करून ठेवा, जेणेकरून 1 जानेवारी नंतर कधी पण पैसे सोडले तर सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.